आणि यानंतर थेट जाऊयात वर्षा गायकवाड सध्या बोलतात। आज आपल्याला माहिती आहे की मुंबईकरांचं जनजीवनचं किती मोठ्या प्रमाणात आज घनकचऱ्याचा किती मोठा प्रश्न झालेला आहे। म्हणजे आम्ही सातत्याने मुंबईच्या प्राईम स्पॉटच्या जागा चालल्या त्याच्याबद्दल बोलतोय, पीएपीच्या मोठ्या घोटाळ्याबद्दल बोलतोय, मोठे मोठे डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट आहेत, पीएपीचा खूप मोठा घोटाळा आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये 3-3.5 वर्षापासून जे नाही आहे सरकार, त्याच्यामुळे आज असा प्रश्न आलेला आहे की मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई महानगरपालिकेचा पैसा कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात चाललाय, शून्य काम करता, त्याच्यावर आम्ही बोलण्याचं काम करतोय। त्यामुळे आमचा इलेक्शन लढण्याचं जे आहे हे आमची भूमिका स्पष्ट आहे आणि त्या संदर्भामध्ये जर काही जसं तुम्ही सांगताय मला मगाशी बसून की बाबा ते बोलतायत तर दिल्लीशी ते बोलत असतील, त्यांनी बिलकुल त्या संदर्भामध्ये मला तर कल्पना आहे, बोलत असतील तर ते मला माहित नाही। काँग्रेसकडून प्रवक्त्यांनी यापूर्वी मनसेची साथ सोडली तर तुम्ही उद्धव ठाकरे मी जरदरच्या प्रश्नावरती उत्तर देऊ शकत नाही, पण मी एवढं मात्र सांगू शकते आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे। आम्ही काही लोकांबरोबर जाऊ शकत नाही हे मी आज नाही सांगते, आज मी 2 महिन्यापासून कंटिन्यू सांगते। तुमच्या प्रवक्त्यांनी 10 मुद्दे सांगितले होते, बिलकुल विचारधारा तुमची, मनसेची विचारधारा तुमची वेगळी, आमची असेल किंवा भाजपाची आमची विचारधारा जमण्यासारखीच नाहीये। ते सातत्याने जे आहे ते महापौर कुठल्या जातीचा होईल, धर्माचा होईल याच्यावर चर्चा करतात, मुंबईकरांच्या प्रश्नावर कुठे चर्चा करतात। पण या सगळ्यामध्ये जर शरद पवारांनी मध्यस्थी केली तर पुढे काँग्रेसची काय भूमिका असेल? असं आहे की पवार साहेब हे या राज्याचे देशाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्याबद्दल आमच्या मनात नितांत सन्मान आहे, कारण ते त्यांना बघूनच आम्ही आता राजकारणात ज्यावेळी आलो तेव्हा ते देशाचे नेते होते आणि त्यांच्या बघून त्यांच्याकडून खूप शिकण्याचं काम आम्ही गेल्या मागच्या काळात पण घेतलं आणि आता सुद्धा करतो। मी त्यांना परवाच म्हटलं की साहेब तुमची ऊर्जा आणि तुम्ही जे टाईमच्या बाबतीमध्ये तुमचे असलेले पर्टिक्युलर हे खूप आमच्यासारख्या तरुण लोकांना शिकण्यासारखं आहे, त्यामुळे ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत। असं आहे की हा निर्णय जो आहे हा कार्यकर्त्यांना विचारून नेत्यांशी चर्चा करून घेतलेला निर्णय, या संदर्भामध्ये आम्ही दिल्लीशी सुद्धा चर्चा केलेली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये काही निर्णय घ्यायचा असेल तर मला माहित नाही की त्यांची कोणाशी चर्चा चालू आहे, पण या संदर्भामध्ये आमची अगोदर चर्चा झालेली आमच्या नेत्यांची। तुम्हाला सोबत हवे, राष्ट्रवादी सोबत हवे, ठाकरे बंधू नसले तरी आम्ही पवार साहेबांना आमचे समविचारी पक्ष असल्यामुळे तुम्ही जर बघितलं तर 40 वर्षापासून आमची जी आहे ते शरद पवार साहेबांची अलायन्स आहे, ती आजची अलायन्स नाही आहे, ते खूप वर्षानुवर्षाची आमची अलायन्स आहे। आणि त्यामुळे मागील काळामध्ये सुद्धा आम्ही जेव्हा मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन लढत होतो किंवा आमदार आणि खासदारचं इलेक्शन लढत होतो त्यावेळी ते आमच्याबरोबर होते। मी मगाशी पण आधी पण सांगितलेलं आहे की आरपीआयचे घटक सुद्धा आमच्याबरोबर यायला तयार आहे, त्यांना सुद्धा सातत्याने ते आमच्याबरोबर राहिलेले आहेत। या बिलकुल आम्हाला माहिती आहे की या देशाच्या आता आपण बघतोय की आमचे जननायक आदरणीय राहुल गांधीजी सातत्याने भाजपाशी त्या ठिकाणी लढण्याचं काम करतायत। देशामधल्या जे आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या परिस्थिती आहेत, मग बेरोजगारी असेल, महागाई असेल, या विविध विषयावरती सातत्याने किंवा वोट चोरी हा विषय असेल याच्यावर सातत्याने बोलण्याचं काम करतात, आर्थिक परिस्थितीबद्दल देशाच्या सातत्याने बोलतात आणि फॉरेन पॉलिसीबद्दल सुद्धा त्या ठिकाणी बोलण्याचं काम ते सातत्याने करत असतात। आमची अपेक्षा हीच आहे, या ठिकाणी तुम्ही जेव्हा पवार साहेबांचा विषय काढलाय या संदर्भामधली माहिती माझ्याकडे तरी सध्या उपलब्ध नाही, मी पण या सगळ्या गोष्टी तुमच्या मीडियाच्या माध्यमातूनच ऐकत असते। मी सुप्रियाताईंची एक बाईट ऐकली होती ज्याच्यावर सुप्रियाताईंनी या गोष्टीचा काही उल्लेख केला होता, त्यामुळे या संदर्भामधली कुठलीही चर्चा आमच्याशी तर झालेली नाही। मोर्चामध्ये जर भाजपच्या विरोधामध्ये सगळेजण एकत्र येऊ शकतात तर मग निवडणुकांसाठी भाजपच्या विरोधामध्ये मोठमोठे का होऊ शकत नाही? मला वाटतं हे शरद पवार साहेब नाही, सुप्रियाताईचं स्टेटमेंट मी ऐकलं होतं मधल्या काळामध्ये, पण असं आहे की आमची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे। आजही बघा तर देशामध्ये आम्ही काँग्रेस पक्ष जो आहे तो भाजपच्या विरुद्ध लढण्याचं काम करतो, आताही आम्ही येणाऱ्या इलेक्शनमध्ये भाजपच्या विरुद्ध लढणार आहोत। सातत्याने तुम्ही जर बघाल मी ज्या ज्या वेळेला हे करते त्याच्यानंतर भाजपाचे सातत्याने अमित साटम असतील किंवा आशिष शेलार असतील यांच्याशी जे आहे ते आमचं युद्ध चालूच आहे, आम्ही त्यांच्याशी फाईट करण्याचं काम करतोच आहे, आमची लढाई आहे, कारण आता त्यांच्या हातात सत्ता आहे, राज्याचे मुख्यमंत्री त्यांचे आहेत। त्यामुळे मग कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल किंवा मुंबई महानगरपालिकेचा भ्रष्टाचार असेल याच्यासाठी आम्ही त्यांना दोषी देण्याचं काम करतो। या व्यतिरिक्त अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टरांबद्दल तर सातत्याने आम्ही बोलत आहोत की जे राज्याचे मुख्यमंत्री होते मग पुन्हा अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर झाले, मागच्या काळात पण त्यांच्याकडे ते डिपार्टमेंट होतं आणि यांच्या काळामध्ये किती मोठे भ्रष्टाचार झाले, प्रत्येक भ्रष्टाचार प्रत्येक हप्त्याला आम्ही लोकांसमोर घेऊन येत असतो। आता एक क्लस्टर डेव्हलपमेंटच्या नावाखालचा मोठा भ्रष्टाचार आहे, त्याच्या संदर्भात पण आम्ही बोलत आहोत की याच्यामध्ये गरीब माणसाचा तर आवाज पूर्णपणे बंद करण्यासाठी काम चाललेलं आहे। मला सांगा की मुंबईच्या मोठ्या मोठ्या जमिनी या क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून कोणाला देण्याचं काम चाललेलं आहे? त्याच्यामधला एक मोठा घोटाळा तर मी समोर आणला होता जुहूचा, की त्याच्यावरती चौकशी व्हायला पाहिजे होती की बाबा पूर्णपणे ती जमीन आहे, तुम्ही त्याच्यामध्ये आता काय करणार, बिल्डिंगी पण घेणार, त्याच्यामधले जे आहे ते गव्हर्नमेंटचे जे रिझर्व्ह पॉट आहे ते पण तुम्ही त्याच्यामध्ये घेणार महानगरपालिकेच्या आणि त्याची पूर्ण चौकशी व्हावी अशी अपेक्षा आहे। त्यामुळे आम्ही आमची लढाई भाजपाशी असणार आहे आणि येणाऱ्या काळात ती मजबूतीने आम्ही लोकांसमोर घेऊन येऊ आणि पक्ष म्हणून जो निर्णय घेतला जातो तो फक्त एक अध्यक्षाच्या लेवलला नसतो, तो कार्यकर्त्यांपासून संघटनेच्या सगळ्या विविध माध्यमातून घेतला जातो आणि त्या संदर्भामध्ये आम्ही आमच्या हायकमांडशी याबद्दल बोललेलो आहोत। सर्वेक्षण केलंय ज्यामध्ये 100 पेक्षा जास्त जागा येतील असा दावा करतोय भाजप, सर्वेक्षण केलंय आम्ही म्हणतोय भाजप।
तुम्ही टीका बघा करताय की मला काय? मला असं वाटतंय मुंबईकर सुज्ञ आहेत आणि मुंबईकर या संदर्भामध्ये जे आहे ते निर्णय घेण्यासंदर्भामध्ये मुंबईकरांना जो त्रास सहन करावा लागतोय आज ट्रॅफिकचा मधल्या काळामध्ये CNG गॅसच्या जे अव्यवस्थापन झालं त्याच्यामुळे 3-4 दिवस मुंबईकरांच्या काय अवस्था होती तुम्ही सांगा. आज मुंबईच्या रस्त्यांची काय परिस्थिती आहे ते मुंबईकरांना चांगल्या तऱ्हेने माहिती आहे. आज ट्रेनमध्ये माणूस गेला की त्या ठिकाणी त्याची काय परिस्थिती असते हे मुंबईकरांना माहिती आहे. त्यामुळे मुंबईकर जे वोट करतील ना ते मुंबईच्या विकासासाठी वोट करतील अशी मला अपेक्षा आहे आणि म्हणून त्यांचं राजकारण हे नेहमी धर्मावर आधारित राजकारण असतं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.